नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि बेलीफ व लिपिक या पदाची ही जाहिरात आहे. तर याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे, एकूण जागा किती आहे, परीक्षा पद्धती काय आहे, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, फी किती आहे, ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला म्हणजे कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सीसाठी भारताचा इतिहास रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भारताचा इतिहास रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्याच पद्धतीनं राज्यघटना, भूगोल यांचेसुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहे आणि प्रत्येक कोर्सची फी फक्त 300 प्लस GST आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबईचे नगरपाल शेरीफ कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट स्पर्धा परीक्षा 2026, शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अखत्यारीतील मुंबईचे नगरपाल शेरीफ कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बेलीफ व लिपिक गट स्पर्धा परीक्षा 2026 आयोजित करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक व परीक्षा केंद्र स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. आता अर्ज कधीपासून सुरू होणार आहे ते पहा. तर अर्ज करण्याचा कालावधी आहे 17 जून 2026 दुपारी 2 वाजल्यापासून ते 7 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 7 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची परत घेण्याचा दिनांक 9 जुलै 2026 रात्री 12पर्यंत आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 10 जुलै 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. आता जागा किती आहेत ते पहा. तर याच्यामध्ये प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालीलप्रमाणे आहे. तर त्याच्यामध्ये पदसंख्या आहे पहा, एकूण 20. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीच्या 2 जागा आहेत, व्हिजा अला 1 जागा आहे, भज बला 1 जागा आहे, भज टला जागा नाही आहे, भज डला 1 जागा आहे, इतर मागास वर्गाला 6 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गाला जागा नाही, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाला 3 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकाला 3 जागा आहेत. एकूण आरक्षित पदे 20 आणि एकूण पदे 20 आहेत. अराखीव म्हणजे ओपनसाठी जागा नाही. त्याच्या पुढे तर अशा पद्धतीने 20 पदांची जाहिरात आहे पहा आणि याची पात्रता काय आहे ती माहिती आपण आता पाहूयात पात्रतेच्या संदर्भात. तर या ठिकाणी पहा, आता वेतन श्रेणी जी आहे ती एस सीट्स आहे. 19,900 ते 63,200 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. भारताचा नागरिक असावा आणि वयोमर्यादा ही 1 ऑक्टोबर 2026 रोजी मोजली जाणार आहे. त्याच्यामध्ये ओपन म्हणजे मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल गटासाठी आणि ओपनसाठी म्हणजे सर्वांसाठीच कमीत कमी वय 19 वर्षे आहे पहा. मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक. त्याच्यानंतर मागासवर्गीय अनाथ किंवा आर्थिक दुर्बल घटकसाठी जास्तीत जास्त 43 वर्षे म्हणजे कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 43. दिव्यांग उमेदवाराला 45 वर्षे आहे जास्तीत जास्त. आता शैक्षणिक अर्हता अशी आहे की संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्याच्याशी सममूल्य म्हणून घोषित केलेले अन्य कोणती अर्हता म्हणजे कोणतीही पदवी चालेल, त्याच्या ही पहिली पात्रता. प्लस दुसरी, आंतरवासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल. अशा पदवीधारकाने ही अट अर्ज स्वीकारण्याच्या विविध दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. त्याच्यानंतर 3, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे कोणती पदवी असेल तर फॉर्म भरता येतो, ही पहिली पात्रता झाली. पण नुसतं पदवी असून चालणार नाही, त्याच्यासोबत पहा तंत्रलेखन अर्हता पण त्यांनी दिलेली आहे. तर ती काय असणार आहे, तर बेलीफ व लिपिक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत त्यांनी स्पष्ट दिले आहे कोणत्याही शाखेची पदवी चालेल. त्याच्यासोबत खालीलप्रमाणे तंत्रलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मराठी तंत्रलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट असावा, म्हणजे तर मराठीत 30 शब्द प्रति मिनिट झालेला असावं किंवा
इंग्रजी तंत्रलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट असावा. म्हणजे आणि हे सगळं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक तंत्रलेखनाचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावी. एक तर मराठीचं 30चं सर्टिफिकेट असेल तरी फॉर्म भरता येईल, किंवा इंग्रजीचं 40चं असेल पण मराठीचं नाही तरी पण फॉर्म भरता येईल, आणि इंग्रजीचं 40चं नाही पण मराठीचं 30चं आहे तरी फॉर्म भरता येईल. कारण तिनं किंवा हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे एक तर मराठी 30 सर्टिफिकेट पाहिजे किंवा इंग्रजी 40 सर्टिफिकेट पाहिजे. दोन्हीपैकी कोणतंही हे सर्टिफिकेट असेल आणि पदवी झालेली असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता. आता परीक्षा फी किती आहे त्याची माहिती आपण पाहूयात. तर परीक्षेच्या फीच्या संदर्भात माहिती पाहूयात आता. तर या ठिकाणी पहा, फीची माहिती दिलेली आहे. तर मागास ओपनसाठी जागाच नाही त्यामुळे त्यांची फी दिलेली नाही आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ यांच्यासाठी 294 रुपये फी आहे, आणि माजी सैनिकसाठी फक्त 44 रुपये फी असणार आहे. तर अशा पद्धतीनं ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला संपूर्ण भूगोल रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण भूगोल रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, भौतिक भूगोल यांची माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला, आणि फी फक्त 300 प्लस GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, आणि विठ्ठल जोशी MPSC हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.